हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी गेल्या 4 दिवसांपासून भाजपाच्या वतीने एक लढा देण्यात आला होता आणि या लढ्याला सर्वस्वी यश प्राप्त झालं। अमरावतीच्या भाजपाच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या निवेदिता चौधरी दिघडे यांच्याकडे विदर्भ न्यूजची चमू येऊन ठेपलेली आहे आणि नेमका हा लढा कशा प्रकारचा होता, याविषयी काय काय आश्वासनं देण्यात आली आणि यापुढील आंदोलनाची दिशा काय राहील याचा उहापोह करण्याकरिता आपण बातचीत करणार आहोत निवेदिता दिघडे चौधरी यांच्याशी। ताई नमस्कार। माझा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आपल्या खासदार ह्या महिला आहेत, आपल्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्या महिला आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर महिला राज आहे, बऱ्याच महिला ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। असं असताना सुद्धा दीपाली चव्हाण सारख्या एका महिला अधिकाऱ्याने, तरुण महिला अधिकाऱ्याने आत्महत्या करावी ही लज्जास्पद गोष्ट आपल्या इथे घडते कशी? खरं सांगायचं म्हणजे दीपालीने जेव्हा स्वतःला शूट केलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा इरविनला पोहोचलो, तिचं सभागृहात शव होतं आणि त्यावेळेसची स्थिती अशी होती की काही वनपाल संघटना आम्हाला भेटायला आल्या आणि तिचे सर्व नातेवाईक होते, सगळे होते आणि त्यांनी जे आम्हाला आतापर्यंत झालेला पत्रव्यवहार आमच्या हातात दिला ते एवढं शॉकिंग होतं की 8 मार्च सारखा महिला दिन त्या दिवशी त्यांनी आपल्या पालकमंत्र्यांना निवेदन दिलं होतं की रेड्डी, शिवपाल यांना आम्ही सगळ्यांना पत्रव्यवहार कसा केलाय, कसे पत्र दिले, तरी मला न्याय कसा मिळत नाहीये। आणि वेळी अवेळी ज्या म्हणजे मला आठवतं की देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होती तेव्हा ह्याच पालकमंत्री किती वेळा काहीतरी कारण सांगून रस्त्यावर यायचं, त्यांचं व्हिडिओ क्लिपिंग असायचं, पण त्यांच्या दारात गेल्यानंतर सुद्धा दीपालीला जो न्याय मिळाला नाही ते खरोखर एक प्रश्न आहे। आणि त्या पोरीचं म्हणजे तिचं डेड बॉडी असताना तिथे साधा एखादा अधिकारी नाही, कोणाचा फोन नाही, फक्त आले भेटले, कारण ते काँग्रेसचे सर्व लोक इथे याच्यासाठी आंदोलनासाठी बसले होते, पण तिथे आले आणि गेले। पण तिथे स्थिती अशी होती की तिचे नातेवाईक ज्या प्रकारे आक्रोश करून राहिले होते, तिचे नातेवाईक न्याय मागत होते, तिची आई हंबरडा फोडून रडत होती, पण शासनाकडून कुठेही प्रतिसाद नव्हता। आम्ही जेव्हा बालाजींना 4 वेळा फोन केला आणि बालाजींना फोन केल्यानंतर बालाजी यायलाच तयार नाही आणि जेव्हा ते म्हणते की आम्ही आता म्हणजे आम्ही, मला आठवतं त्या दिवशी की 9:30 पासून आम्ही तिथे इरविनच्या तिथे बाहेर पोस्टमॉर्टमच्या तिथे बाहेर होतो, काहीतरी 1:30 वाजताची वेळ, बालाजींना फोन केला अजूनही ते येऊन नाही राहिले। पण शेवटी आम्ही कलेक्टर साहेबांना फोन केला की तुम्हाला असं वाटत नाही का उद्या आपली लेकबाळ गेली तर? तेव्हा पुढे त्यांनी बालाजींना पाठवते, ते आमच्या चोरून लपून आले आणि ते म्हणले की मला चौकशी करावी लागेल, मला अधिकार नाही। म्हणजे ते एवढं मॅनेज प्रकरण होतं त्या दिवशी आणि त्या दिवशीपासून तर आजपर्यंत आम्ही एक म्हणजे शिवकुमारवर कारवाई मागितली, दुसरी म्हणजे रेड्डींवर निलंबन मागितलं आणि तसं पाहिलं तर गुन्हे बघितलं तर हे दोन्ही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। कारण तिचे जर तुम्ही तिन्ही सुसाईड नोट बघितल्या तर त्यात तिने इतकं स्पष्ट लिहिलेलं आहे, एरवी महाराष्ट्र पोलीस एका मिनिटात सर्व कारवाईला करते, म्हणजे याच्याऐवजी जर एखादा सामान्य नागरिक असता तर त्याच्यावर एवढी कारवाई केली असती, त्याला अटक केलं असतं। पण आम्ही गेले 4 दिवस, परवाच्या दिवशी आपण पण होता, आम्ही गेले 4 दिवस न्याय मागतो आहे, न पालकमंत्री काय करत आहे, न कोणते राज्यमंत्री काय करत आहे, न तिथले आमदार काय करत आहे। उलट त्या रेड्डींची हिंमत एवढी वाढलेली आहे, म्हणजे शिवकुमारला त्यांनी कारवाई केल्यासारखं दाखवलं आणि त्यातलं असं की साईप्रसाद नावाचे जे ग्रस्त आले होते एकीकडे त्या पोरीचा मृतदेह पडलेला आणि हे जेवण खावण करत वडाळीच्या रेस्ट हाऊसवर बसलेले होते। हे सर्व जरी असलं तर त्या दिवशी पण आम्ही रेड्डीच्या निलंबनाची मागणी केली। तर थातूर मातूर समजवायसाठी तिचे नातेवाईक असो की पब्लिक असो किंवा त्यांच्या समाजाच्या सामाजिक संघटना किंवा वनपरिक्षेत्रातल्या त्या संघटनांना समजवायसाठी म्हणून रेड्डींचं ट्रान्सफर दाखवलं, म्हणजे एक कोणाची तरी DF4 रँकची एक महिला अधिकारी स्वतःला शूटआउट करून घेते आणि शूटआउट करत असताना या लोकांना थोडंसंही वाटत नाही की याच्यावर इमिजिएट कारवाई केली पाहिजे। आणि असं जर आपण बघितलं तर आज ही स्थिती आहे की आज जेव्हा आम्ही हे 4 दिवसाचं आमचं आंदोलन, आज जेव्हा आम्ही बघितलं की आम्ही तिथे पहिल्यांदा गेलो तेव्हा खैरकार नावाचे अधिकारी होते, ते मठ्ठपणे बोलायला तयार नाही, करायला तयार नाही, माझ्याकडे चार्ज नाही, चव्हाण साहेब आले, त्यांना म्हटलं लावा साईप्रसादांना फोन, साईप्रसाद आम्हाला निव्वळ बघतो करतोचे उत्तर देत होते। मग शेवटी जेव्हा आम्ही आक्रमक झालो आणि इथल्या स्तरावर नाही, आम्ही देवेंद्रजींना सांगितलंय, आम्ही प्रकाश जावडेकरांना, परवाच्या दिवशी जी प्रेस झाली तेव्हा आम्ही प्रकाश जावडेकर साहेबांना सुद्धा कॉन्टॅक्ट केला, तर ते म्हणले की आम्ही इथून रिकमेंड केलेलं आहे,
पण यातली मजा बघा, एरवी उद्धवजी ठाकरे नेहमी सांगतात की या महाराष्ट्रात एकाही महिलेच्या केसाला धक्का लागणार नाही, सर्व माझ्या महिला या राज्यात सुरक्षित आहे. एरवी असं बोलणारे आपले मुख्यमंत्री, जेव्हा की हे खातं त्यांच्याच जवळ आहे, त्यांच्याकडनं कारवाईची अतिशय अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांजवळ खातं आहे, आमदार तिथे आहे, पालकमंत्री महिला बालकल्याणच्या पालकमंत्री आहेत, म्हणजे त्या एरवी दुसऱ्या खात्याच्या नाही. असं असताना सुद्धा पाणी कुठे मुरत होतं रेड्डीच्या बाबतीत आम्हाला समजलं नाही. आणि म्हणून हा जो मी आक्रमक पवित्रा घेतला, तिकडे देवेंद्रजी असो, चित्राताई वाघ असो, आमचे प्रकाशजी जावडेकर असो, चंद्रकांत दादा असो, सुधीर भाऊ मुनगंटीवार असो, सर्व अख्खी भाजपाई एका महिलांवर अन्याय होत असेल. आणि तुम्ही बघितलं, म्हणजे मी परवा त्या दिवशी तुमच्याशी बोलताना म्हटलंय की मी जिल्हाध्यक्ष होऊन 1 वर्ष झालं, मला प्रेस कॉन्फरन्स काय नेहमी बलात्कार झाला, कोणावर अजून लैंगिक अत्याचार झाला याच्यावरच घ्यावी लागेल का? एकही असं या शासनाने असं चांगलं काम नाही आपल्या जिल्ह्यात केलं की जिथे आपण असं म्हणू शकू, आभार मानू शकू की नाही खरोखर या शासनाने काही केलंय. हे शासन जर आपण बघितलं, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीये, वीजचा प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे, आणि महिलांवरचे तर एवढे बलात्कार वाढलेले आहे की कितीतरी महिला आमच्या भगिनी लाजेपोटी रिपोर्ट करत नाहीये. मी तुम्हाला सांगते, आज माझ्या हातात कमीत कमी 4 प्रकरण या अमरावती जिल्ह्यातले आहे, पण हेच रेड्डी सारखं प्रेशर. आणि तुम्हाला सांगते, या प्रकरणातला ट्विस्ट असा होता, रेड्डींनी तिथल्या कर्मचाऱ्यांना धमकावलं, तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की समोरचा मोठा ऑफिसर मीच आहे. आणि म्हणून पहिल्यांदा ते नवनीत राणांकडे गेले, कर्मचारी तिथले संघटनेचे. त्याच्यानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की रेड्डी साहेब चांगले कसे आहेत, कसा दयाळू माणूस आहे. हे म्हणजे माझ्या पूर्ण आयुष्यातल्या राजकीय जीवनातली अशी घटना आहे की अरे, एक महिला भगिनींनी शूट आउट केलं, आणि शूट आउट करायच्या पहिले तिचंही मानसिक म्हणजे तिचं ॲबॉर्शन झालं होतं. कारण काय, तर यांनी 4-5 किलोमीटर त्या शिवकुमारनी तिला चालवलं होतं. असं असताना महिला कर्मचारी असो की पुरुष कर्मचारी असो, रेड्डीचा भाग घेताना जे फिरून राहिले होते हे अतिशय चुकीचं लक्षण आहे. प्रशासकीय सेवेत हे चुकीचं लक्षण आहे. आणि त्या रेड्डी तो इतका मगरूर की इथून उठला, ट्रान्सफर झाला, तिथून गेला, कुठेतरी जाऊन बसला, आणि आज तर अशी अफवा होती की तो फॉरेनला गेला. मग त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की शासन काय करत आहे. आणि मग तुम्ही एक बघितलं असेल, शिवकुमारला जे आणलं ना, शिवकुमारला तिथे बरमुडा दिला गेला. मी त्या प्रश्नावर आपण येतोच आहे की याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे की धारणीवरून अशा जनचर्चा येऊन राहिल्या की शिवकुमारचा जो रिअली पीसीआर व्हायला पाहिजे होता तो झालाच नाही. एकतर त्याचा जो पीसीआर मागण्यात आला होता, हा पीसीआर किमान 7 दिवसाचा मागायला पाहिजे होता, मात्र हा सुरुवातीला 3 दिवसाचा 4 दिवसाचा मागितल्या गेला. त्यात न्यायालयाने तो 2 दिवसाचा मंजूर केला आणि नंतरचा 1 दिवसाचा पीसीआर परत वाढवून दिला. आणि आजचं जे वृत्त आहे, दिनांक 30 मार्च रोजी त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. म्हणजे धारणीपर्यंत या प्रकरणावर पडदा जवळपास पाडण्यात हे शासन यशस्वी झालं असं म्हणता येईल. आणि याच्यामध्ये पोलिसांची जी भूमिका आहे, जसं आपण त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर आरोप केला की डॉक्टर हरिबालाजी यन हे त्या शिवकुमारला पूर्णतः पाठीशी घालत आहेत, कुठेही यायला तयार नाहीत, कुणाशीही बोलायला तयार नाही. तर धारणी पोलिसांनी शिवकुमारचा पीसीआर जसा पाहिजे तसा घेतला नाही, याबद्दल आपल्याला काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे, कारण त्या दिवशी आम्ही आरोप केला, आजही या मतावर ठाम आहोत. कारण आजही हरिबालाजींनी जे उत्तर दिले, हरिबालाजी शिवकुमार म्हणजे ते हरिबालाजी, तर त्यांना रेड्डी साहेब म्हणतात. आणि तुम्हाला सांगते, याच्यामध्ये महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आपले राज्यमंत्री बच्चू कडू, तिथले स्थानिक आमदार राजकुमार पटेल, या सर्वांचा प्रचंड दबाव आहे. फक्त आता समाज उठला बाबा, उद्या मतांचं राजकारण आणि मग अधिकाऱ्यांचं राजकारण, तेवढ्यासाठी सारवा म्हणून ह्या निव्वळ, आज तसं पाहिलं तर रेड्डीचं निलंबनची काय गरज आहे? रेड्डीचं निलंबन नाही तर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. आज तो शिवकुमार जो आहे, त्याला माहिती आहे मटनची आहे तिथे रसद, त्याच्यासाठी फॅन लावण्यात आला, त्याला बरमुडा देण्यात आले. म्हणजे हे समजून नाही राहिलं की एका अधिकाऱ्याचा जीव जातो. आज जी लेडी सिंगम म्हणून जी पोरगी इथून त्यांचा पाठलाग करत मध्य प्रदेश पर्यंत जाऊन ते चोर पकडून आणते, अशा लेडी सिंगम सारख्या अधिकाऱ्याला, आणि तुम्ही बघितलं असेल की शिवकुमारनी कशा प्रकारे तिला अॅट्रॉसिटीच्या धवसा देऊन काय तो बोलल्या, जे युट्यूबवर ज्या सगळ्या आलेल्या आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की याच्यात निव्वळ जे राजकारणी आहे अमरावती जिल्ह्यातले सर्व, यांचा हात आहे. आणि काहीतरी मिली बघत आहे की त्यांना शिवकुमारलाही वाचवायचं आहे, रेड्डीलाही वाचवायचं आहे. आणि आज तर मी मीना साहेबांना म्हटलं की बालाजींचा याच्यात हस्तक्षेप ठेवलाच नाही पाहिजे, कारण बालाजी, शिवकुमार, रेड्डी हे सर्वजण एकत्र आहे. याच्यावर IPS कॅडरचा तिथे इन्क्वायरी ऑफिसर नेमला पाहिजे, कारण हे नाही. आणि दुसरा अधिकारी नेमला पाहिजे, तेही पण अधिकारी महिला असली पाहिजे.
असं मी मीना साहेबांशी बोलताना सांगितलं की IPS कॅडरचा असावा आणि बालांच्या हातून तर काढूनच घेतला पाहिजे. कारण आजही बाला तुम्हाला सांगते की आम्ही जेव्हा फोन केला, मैं कमिश्नर के साथ मीटिंग में हूँ, मैं यहाँ हूँ, ते चव्हाण साहेब त्यांना फोन करते की साहेब तुम्ही आम्हाला अहवाल पाठवा ना, बघतो करतो केलं. म्हणजे ही जी टाळाटाळ किंवा टाइमपास, आणि अजून आज तुम्हाला सांगते आज ते त्याचं निलंबन करणार नव्हते, आमचा रेटा पाहून त्यांनी निलंबन केलं. नाही तर आज त्यांचं ठरलं होतं की टाइमपास करायचा, बालाजीची व्यवस्थित व्यवस्था लावायची आणि यात इथल्या सर्व राजकारण्यांचा सुद्धा समावेश आहे. कारण हा जो आज टाइमपास झाला असता तर त्याला वेआउट मिळाला असता, त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला असता. पण तुम्हाला सांगते शिवकुमार असो की ते रेड्डी असो यांच्यावर आम्हाला अजूनही संशय वाटतो की पूर्ण कारवाई होईल की नाही. धारणी येथे जो PCR घेण्यात आला, 1 दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड वाढवून देण्यात आला होता. यामध्ये तपास अधिकारी पूनम पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पूनम पाटील यांनी बोलताना हे पण सांगितलेलं आहे की आता जी शासकीय जो कैदी आहे तो कैदी न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे विनोद शिवकुमार याची, आणि त्या अनुषंगाने आता हे प्रकरण धारणीपर्यंत जवळपास संपुष्टात आलेलं आहे. हरिसाल येथे चौकशी या प्रकरणाची सूत्रे त्यांना पोलिसांना हलवायची आहे. परंतु जे निलंबन आज यांनी दिनांक 30 रोजी जे निलंबन केल्याचं दाखवलेलं आहे, हे निलंबन कितपत संशय निर्माण करणार आहे. कारण निलंबन झालं की नाही झालं की त्याची ACPPF नावाच्या पदी नियुक्ती करण्यात आली, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, आम्हाला जेव्हा मग त्यांनी फोनवर सांगितलं साईप्रसादांनी, जेव्हा आम्ही इथून फोन लावले, चव्हाण साहेबांच्याच फोनवरून बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं की आताच मुख्यमंत्री साहेबांनी निलंबन केलेलं आहे. आम्ही तिथे जे मग फॉरेस्ट रेड्डींच्या कार्यालयात होतो तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं साहेब तुमच्यावर कसा विश्वास करायचा, आम्हाला त्याची प्रतिलिपी पाठवा. आणि आम्ही आता प्रतिलिपीची वाटच बघतोय की निलंबन मध्ये त्यांनी नेमकं काय मुद्दे टाकले. कारण नुसतं निलंबित केलं म्हणजे जसं त्यांची बदली केली म्हणजे थातूर मातूर कारवाई राजकीय दाखवायची आणि ऍक्च्युअल त्याला सेफगार्ड करायचं, त्याच्यामुळे आम्हाला संशय आहे. आणि म्हणूनच आम्ही म्हटलं की जोपर्यंत रेड्डींवर असो की शिवकुमार असो यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर त्यांची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्यांना सेवेतून बडतर्फ केलंच पाहिजे. आणि त्यांना कडकातली कडक म्हणजे त्या दिवशी ज्या महिला म्हणत होती की खरंच या शिवकुमारला फाशी दिली पाहिजे, तर मला तर हे म्हणायचं आहे की या शिवकुमारला ओपनली फाशी देऊन फटके मारून त्याला शिक्षा दिली पाहिजे. ही सर्व महिलांची भावना आहे, महिलांचा जिल्हा आहे, महिलांचं या राज्यात अमरावतीतच नाही महाराष्ट्रातले तुम्ही प्रकरण पाहा, 1 वर्षातले महिलांवर अत्याचार अन्याय. अरे कोरोनाची टेस्ट करायला गेली तर तिलाही सोडत नाहीत हे लोक. कसं कुठे चाललं आपला हा महाराष्ट्र? संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीत जर हे असं होत असेल, आणि आपली अमरावती जिल्हा तर तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, इथे महिलांचं राज्य असताना महिला बाल कल्याण मंत्री कुठेच लक्ष देत नाही. त्यांचं लक्ष कुठे आहे हे समजत नाही. मुख्यमंत्र्यांचं एरवी त्यांना आजोळ अचलपूरचं वाटतं, पण त्या अचलपुरातच ही घटना घडली असताना 5 दिवस त्यांना निर्णय घ्यायला लागतात. असा दिशाहीन हे जे राज्य आहे, त्याच्यामुळे यांच्याकडनं अपेक्षा करू शकत नाही. पण याच्यात मात्र जर यांनी काही हेळसांड केली, रेड्डी आणि शिवकुमार प्रकरणात जर काही घोळ घातला, तर भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्ह्यानंच नाही तर आमचे चंद्रकांत दादा पाटील प्रदेशाचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे दोनही नेते हे प्रकरण तडीस नेल्याशिवाय राहणार नाही. आपण जसं त्या दिवशी आरोप केला होता की अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी यांची भूमिका या प्रकरणामध्ये एकंदरीत संशयास्पद वाटते. आणि धारणी पोलिसांनी जो PCR घेतलेला आहे त्याला जे काही जेवणाचे डबे बाहेरून देण्यात आलेले आहे किंवा त्याच्यासाठी फॅनची एक वेगळी व्यवस्था करण्यात आली होती, त्याच्यासाठी कचवा छाप मच्छर अगरबत्ती लावण्यात आली होती, त्याला कोठडीमध्ये त्रास होऊ नये याची सर्व सुविधा घेण्यात आली होती. या अनुषंगाने आपल्याला असं वाटत नाही का की आपण स्वतः एक मागणी अशी रेटून धरली पाहिजे की धारणी पोलीस स्टेशनचे फुटेज जर आपण मागवले तर त्याच्यामध्ये या सर्व प्रकार बाहेर येऊ शकतो? आम्ही तुम्हाला सांगते ना, आज जे आमचं आंदोलन झालं त्या रेटिंगच्या ऑफिसमध्ये आम्ही तिथले फुटेज मागवले आहे. साईप्रसादांना म्हटलं की तू कसा जेवत होता, तो त्या बाईचं प्रेत तिथे एका अधिकाऱ्याचं प्रेत पडलं असताना तू ज्या प्रकारे तिथे जेवून तिथे मजा मारून राहिला होता, रेड्डीला सोबत घेऊन बसला होता, त्याच्यामुळे आम्ही ही मागणीच केलेली आहे आज. आणि इव्हन त्याला जे जे पुरवण्यात आलं त्याची पण मागणी केली आहे आम्ही मागणी आज. आणि निश्चित आम्ही याच्या पाठीमागेच आहे. म्हणजे असं कोणी समजू नये की आम्ही रिलॅक्स झालो, आम्ही रिलॅक्स नाही झालोय. त्या दीपालीला पूर्ण नाही, कारण दीपाली हे द्योतक आहे, एक महिला आहे. एक महिला काय आणि अनेक महिला काय, उद्या आपली लेकबाळ आहे आणि असं जर होत असेल तर चांगलं नाही. स्त्रीवर अन्याय होणं चांगलं नाही. कारण एकीकडे उद्धवजी म्हणतात की शिवाजी महाराजांची रयत किंवा जाणता राजा किंवा शिवाजी महाराजांचे दाखले देतात, पण खरं सांगायचं म्हणजे
उद्धव ठाकरेंनी पण आत्मचिंतन करायची वेळ आहे की ज्या शिवाजी महाराजांचे तुम्ही दाखले देता ते शिवाजी महाराज या महिलांचे रक्षक होते, भक्षक नव्हते. आणि भक्षक जर त्यांना सापडले तर ते कडकातली कडे लोट करायचे. असा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रात आज त्यांच्या राज्यात ज्या महिला असुरक्षित आहे ते चुकीचं आहे. एकंदरीत या सर्व प्रकरणामध्ये जे वन विभाग किंवा वन विभागामध्ये कार्यरत असणारे सगळे दाक्षिणात्य जेवढे अधिकारी आहेत आणि कर्मचारी आहेत हे एकमेकांशी यांचे सलोख्यांचे संबंध असल्यामुळेच विनोद शिवकुमारला किंवा श्रीनिवास रेड्डी याला सगळे पाठीमागे घालण्याचा प्रयत्न करताना आपल्याला आढळून आलेले आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंटच नाही, हरिबालाजी मग काय फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आहेत का? आणि हरिबालाजी सारखा एक IPS कॅडरचा अधिकारी, त्याला आम्ही फोन केल्यानंतर एवढं सिरियस मॅटर टाकल्यानंतर त्याला 4 घंटे, म्हणजे जर तुम्ही वेळ मोजला तर विदिन 5 मिनिट ही कॅन रीच फ्रॉम SP ऑफिस टू ते तिथलं जे इरविनचं सभागृह आहे तिथे. पण त्या माणसाला 4 घंटे लागले. शेवटी आम्हाला कलेक्टरला फोन करावा लागलो आणि म्हणूनच आम्हाला म्हणायचं आहे की हरिबालाजी सहित सर्व ही जी दाक्षिणात्य लॉबी आहे ती सगळ्यांना पाठीशी घालते आहे, सगळे गुन्हे लपवते आहे. मग ते फॉरेस्ट डिपार्टमेंट असो की ते IPS कॅडर असो, या सर्व याच्या त्यांची चेन आहे, हे एकमेकांना वाचवतात. एकंदरीत निवेदिता चौधरी दिघडे यांनी जो आरोप केलेला आहे की अमरावती जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी एक लॉबी चालत आहे, एक साखळी चालत आहे, ज्या साखळीची सुरुवात सचिवालयापासून मंत्रालयापासून होते आणि शेवटी RFO DFO SP पर्यंत जाऊन पोहोचते किंवा त्यापेक्षाही खालच्या अधिकाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचते. आणि यांनी सर्वांचा मानसिक जो छळ चालविलेला आहे त्यासाठी भाजपा एक आक्रमक आंदोलन सुद्धा याच्यामध्ये उभारणार आहे. या अनुषंगाने मला उद्या जर समजा आज आपल्याला हे माहिती पडले विनोद शिवकुमार याच्यासह सह आरोपी म्हणून श्रीनिवास रेड्डी यांना घेण्यात आलेलं नाही आणि त्यांचं निलंबन झालेलं नाही, तर यापुढे भाजपाची भूमिका काय राहील? निश्चित आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. आम्ही लेटर ते पाठवतो म्हणले साईप्रसाद, म्हणून आम्ही वाट बघून राहिलो. आज दिवसभर न देऊ, निवांत पाठवा, पण पाठवा. आम्ही त्यांना मागितलंय लेटर. आणि असं आहे की आता भाजपने केलं म्हणून लगेच पालकमंत्री जे फ्लॅश करून राहिल्या टीव्हीवर असो की त्यांचं ते फेसबुक लाईव्ह असतंच नेहमी, कारण असो की नसो त्यांचं ठरलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी ते लेटर काय काढलं हे त्यांनीच फ्लॅश करा. आता तर माझी हीच मागणी आहे की पालकमंत्र्यांनीच फ्लॅश केलं पाहिजे, कारण 8 मार्चला महिला दिनी ती पोरगी त्यांच्या घरी गेली होती, नवरा बायको सहित केलं होतं, त्यांना अवगत केलं होतं, त्याच्यानंतरही तिला न्याय मिळाला नाही. पण आज ज्या प्रकारे पालकमंत्री आणि उद्धवजी ठाकरे यांचे फोटो फ्लॅश होत आहेत, तर आमची त्यांना विनंती आहे की त्यांनीच फ्लॅश करावं की नेमकं काय त्यांनी ऑर्डर काढली. कारण आम्ही तर काही मंत्रालयात जाऊ शकत नाही, पण त्या जे सांगतात आहे त्यांनी फ्लॅश करावं ही आमची मागणी आहे की काय त्यांनी ऑर्डर काढली. दीपाली चव्हाणने ज्या 3 सुसाईड नोट लिहिलेल्या होत्या, या 3 सुसाईड नोट पैकी एका सुसाईड नोट मध्ये आपण उल्लेख आलेला आहे की त्यांनी आपली जी आपल्यासोबत घडलेली जी हकीकत आहे ती अमरावतीच्या खासदार असलेल्या नवनीत राणा यांना सुद्धा त्यांनी ऐकवली होती आणि त्यांनी त्याचं जे ऑडिओ क्लिपिंग आहे ते क्लिपिंग सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचविलं होतं. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आवाज उचलणाऱ्या नवनीत राणा जेव्हा लोकसभेमध्ये बोलतात आणि आज एवढ्या मोठ्या प्रश्नावर गंभीर का नव्हत्या, याबद्दल आपलं काय? नवनीत भाभींशी त्यांनी जो पत्रव्यवहार केला किंवा पत्र त्यांना दिल्या गेलं, तुम्हाला सांगते की त्यांनी ऍक्च्युली रेड्डींना फोन लावले, पण त्यांना ही कल्पना आली नाही की रेड्डी एवढे मगरूर असतील की त्यांना ती कारवाईच करावीशी वाटली नाही. पण नवनीत भाभींनी त्यांच्या रेड्डींशी त्या बोललेल्या आहे आणि ती समोर कार्यवाही व्हावी म्हणून त्यांनी त्यांचा पवित्राही घेतला होता. मग त्याच्यानंतर मात्र त्यांचा फॉलोअप कुठेतरी म्हणजे वेप झाला आणि त्याच्यात हे कृत्य घडलं. त्याच्यामुळे नवनीत भाभी पण आता सध्या त्या परवाच्या दिवशी आपण बघितलं असेल की सध्या त्या या प्रश्न तडीस नेण्याच्या मागे. एकंदरीत या सर्व प्रकरणाच्या मागे आरोपी असलेला विनोद शिवकुमार, त्यांच्यासह आरोपी म्हणून श्रीनिवास रेड्डी याचं निलंबन आणि त्याच्यावरती सह आरोपी म्हणून मागणी केलेली आहे भाजपाने. तर आता नेमकं हे बघणं जरुरी आहे की भाजपाच्या या मागणीला हे शासन प्रशासन कुठपर्यंत न्याय देतं, दाद देतं. विदर्भ न्यूजचा हा विशेष वृत्तांत.